राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचाराने घेतली आघाडी। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचाराला धूमधडाका तालुक्यासह राळेगाव शहरात सुरू झाला आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी होत आहे। मतदानासाठी जवळपास 8 दिवस शिल्लक आहे। येथील मुख्य लढत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात होत असून संजय देशमुख व राजश्री पाटील यांच्यात होणार आहे। मात्र राळेगाव तालुक्यात संजय देशमुख यांच्या प्रचाराने जोरदार मुसंडी मारली आहे। राळेगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुक्यातील सर्व नेते कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचाराला धूमधडाका लावला आहे। राळेगाव येथील काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, आम आदमी पार्टीचे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भर उन्हात संपूर्ण राळेगाव शहर पिंजून काढला। यावेळी राळेगाव तालुक्यातील वाठोणा बाजार, सावरखेडा, वरद, झाडगाव, राळेगाव येथे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते घेऊन उमेदवार संजय देशमुख यांनी जनतेचा आशीर्वाद घेतला आहे। यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जानरावजी गिरी, राळेगाव काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, अरविंद वाडोणकर, काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुक्यातील अध्यक्ष राजू तेलंगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यासह राळेगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचाराला स्वतःला झोकून दिल्याने राळेगाव तालुक्यात मशालमय माहोल तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। प्राईम मीडिया 24 साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर। अरे सरकार कोणासाठी असलं पाहिजे? सरकार हे शेतकऱ्यासाठी असलं पाहिजे, गरिबासाठी असलं पाहिजे, सामान्यासाठी असलं पाहिजे, आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी असलं पाहिजे। परंतु ज्या पद्धतीचा कारभार या ठिकाणी चालू आहे हे उद्योगपत्यांचं सरकार आहे। हे व्यापारी सुद्धा छोटे छोटे व्यापारी जीएसटीच्या माथेवर आज या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। म्हणजे या देशामधील कोणताही घटक या ठिकाणी खुश नाही आहे। मित्रांनो, आपल्या आशीर्वादाने मी या भागाचा खासदार जर झालो तर निश्चितपणे राळेगावच्या विकासाच्या संदर्भात मी सदैव या ठिकाणी जागरूकतेने काम करेन असं सुद्धा या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून मी आवाज उठवेल। या ठिकाणी तरुण बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा करेल आणि वाढलेली प्रचंड